पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घटनास्थळी पोहोचलेले आहेत। अहमदाबाद विमान अपघात घटनास्थळाची ते पाहणी करणार असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रुग्णालयात जाऊन जखमींची सुद्धा ते विचारपूस करणार आहेत। अनेक जण जे आहेत ते जखमी सुद्धा आहेत। पुन्हा एकदा तुम्हाला या संपूर्ण घटनेसंदर्भातली माहिती देते ती म्हणजे विमान जे आहे ते एका मेडिकल इन्स्टिट्यूटच्या बिल्डिंगवरती कोसळलेलं होतं आणि त्यामध्ये या मेडिकल इन्स्टिट्यूटमधील काही जण जखमी सुद्धा झालेले आहेत। तर विमानातील 241 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। सध्या हा आकडा 265 वर गेलेला आहे आणि त्यानंतर आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ते संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेणार आहेत। शिवाय ज्या ठिकाणी दुर्घटना घडली त्या ठिकाणी सुद्धा ते पोहोचलेले आहेत, त्या ठिकाणचा सुद्धा आढावा ते घेतील। मेडिकल इन्स्टिट्यूटची नेमकी काय परिस्थिती आहे, त्या इमारतीचं नेमकं काय या संदर्भात सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जाणून घेणार आहेत, कारण यामध्ये या इमारतीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शिवाय आपण जर बघितलं तर या विमान अपघातामध्ये 265 जणांचा मृत्यू झाला। हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे, कारण काही जण अद्यापही उपचार घेत आहेत, जखमी आहेत। जे मेडिकल इन्स्टिट्यूट मधले काही विद्यार्थी होते, काही शिकाऊ डॉक्टर होते, ते अद्यापही जखमी असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एअर इंडियाचं हे विमान होतं आणि हे विमान 242 प्रवाशांना घेऊन लंडनच्या दिशेने जात होतं। त्या दरम्यानच टेक ऑफ नंतर अगदी 2 मिनिटांच्या आत ही संपूर्ण घटना घडलेली आहे। अगदी 14 ते 15 सेकंदांमध्ये होत्याचं नव्हतं झालेलं आहे। यामध्ये आपण जर बघितलं तर हे विमान केवळ इमारतीला धडकलंच नाही, तर इमारतीला धडकल्यानंतर या विमानाचा स्फोट सुद्धा झाला आणि या विमानाचा स्फोट झाल्यानंतर सर्व आतमधले प्रवासी क्रू मेंबर्स हे होरपळलेले आहेत। अगदी कोण कुणाचा व्यक्ती आहे, कोण कुणाचे नातेवाईक आहे हे ओळखू सुद्धा येत नव्हतं, अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली। हा आकडा 265 हा आकडा अतिशय मोठा आकडा आहे आणि हा आकडा पुढे वाढण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी दाखल झालेले। सरदार वल्लभभाई पटेल या विमानतळावरून या विमानानं उड्डाण घेतलेली होती। हे विमान पुढे निघालेलं होतं, टेक ऑफ झालेलं होतं आणि त्यानंतरच अगदी 13 ते 14 सेकंदांमध्ये हे विमान जे आहे ते कोसळलेलं आहे, क्रॅश झालेलं आहे। या विमानामधला केवळ आणि केवळ एक व्यक्ती सुदैवानं वाचलेला आहे। तो व्यक्ती देखील इमर्जन्सी एक्झिट जवळ बसलेला होता आणि त्यानं या दरम्यान सावधानता बाळगलेली आहे आणि जसाच त्याला आवाज आला त्यानंतर त्याने लगेचच उडी खाली मारलेली आहे। त्यामध्ये तो काहीसा जखमी झालेला आहे, मात्र तो वाचलेला आहे, त्याचे प्राण वाचलेले आहे। आता या संपूर्ण घटनेसंदर्भात त्या व्यक्तीसोबत देखील संवाद साधला जाणार आहे। संपूर्ण माहिती जी आहे ती घेतली जाणार आहे। जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांच्याकडून देखील माहिती घेतली जाणार आहे। मात्र अगदी 13 ते 14 सेकंदांमध्ये ही संपूर्ण घटना घडली असल्यानं कुणालाच या संदर्भात संपूर्ण माहिती जी आहे ती मिळालेली नव्हती। अचानक केवळ एक आवाज आला आणि त्यानंतर मोठा स्फोट झाला।